नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या फार्ममध्ये हॉर्टिकल्चर विभागात आपण आंब्याची शेती करतो आणि हे आपली केशर आंब्याची बाग आहे. आता आपली आंब्याची काढणी चालू आहे आणि आंब्याची काढणी चालू असताना आपण ही पूर्णपणे नैसर्गिकरित्या शेती करतो. आपण कोणत्या पद्धती केमिकलचा वापर करत नाही किंवा कोणत्याही ग्रोथ रेग्युलेटरचा वापर करत नाही, रासायनिक खतांचा वापर करत नाही, रासायनिक कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा वापर करत नाही. आता आंब्याची काढणी चालू आहेत आणि आपण कशा पद्धतीने आंबा हा काढणी योग्य झाला आहे, पाडायला लागला आहे किंवा काय आंब्याची काय अशी लक्षणं असतात की जी समजून आपण घेऊ शकतो की हा आंबा काढण्यायोग्य झाला आहे की नाही, हे आपण बघणार आहोत. आपण सोशल मीडियावरती खूप सारे व्हिडिओ बघितले असतील, पण त्यात काही मला अशा गोष्टी जाणून आल्या की ज्या ढोबळ मनाने सांगितलेल्या आहेत आणि काही सायंटिफिक गोष्टी देखील त्यामध्ये इन्क्लूड करणं खूप गरजेचं आहे की आंबा ज्यावेळेस पिकण्यासाठी तयार होतो त्यात कोणत्या कोणत्या बदल घडत असतात, ते कशा पद्धतीने घडत असतात, त्यात आपण कशा पद्धतीने अंदाज लावू शकतो, कशा पद्धतीने समजावून घेऊ शकतो की आंबा काढण्यायोग्य झाला आहे की नाही, हे बघणार आहेत. अगोदर मी खूप छोट्याशा आणि एक साध्याशा गोष्टीतून तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर मी ती प्रक्रिया कशा पद्धतीने होते, काय होतं, हे तुम्हाला सांगणार आहोत. तर दाखवा इकडे. हे बघा, हा आपला केशर आंबा आहे आणि आपण याला काढण्यासाठी सुरुवात करत आहोत. तर याच्यात जर बघितलं की आंबा आपण कशा पद्धतीने काढण्यायोग्य झाला आहे हे समजू शकतो. तर आपल्याला माहिती आहे की आपण 1 रुपया जर धरला तर 1 रुपयाचा अर्धा भाग होतो म्हणजे 8 आणे, म्हणजे जे 50 पैसे. आणि 1 रुपयाला आपण म्हणतो 16 आणे. त्यानंतर 25 पैशाला म्हणतो 4 आणे, बरोबर की नाही. म्हणजे याच्यात ॲक्च्युली माहिती काय आहेत की किती टक्के आहे तो भाग किंवा किती टक्के पूर्ण तयार आहे हे आपण समजून घेणार आहोत. हा जर आंबा बघितला इथे, तर यामध्ये खूप महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की या आंबाचा देठ हा मध्ये चालला आहे आणि इथे हा त्याचा खांदा वरती येतो आहे. तसाच इथे जर बघितला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दिसून येऊ शकतं की आंब्याला इथे देठाजवळ खोलगटपणा तयार होतो आहे आणि त्याचा खांदा वरती येत आहेत. त्याचसोबत आता हे 2-3 दिवसात हे जे त्याचं नाक आहे ते नाक मध्ये जाईल, जे की याच्यामध्ये दिसतं आहे तुम्हाला. अशाच पद्धतीने आंब्यामध्ये एकतर म्हणजे तुम्ही त्याच्यावरती गोल आकार म्हणजे असं पोट फुगीर झालं आहे की नाही हे पण समजून घेऊ शकतात. काही आंबे हे पातळ असतात. जर बघितलं तर मी तुम्हाला ह्या इथे दाखवतो. बघा, हा आंबा बघा, हा आंबा पातळ आहेत, बरोबर की नाही. याचा हा भाग असा गोल नाही आहेत आणि हा पूर्णपणे परिपक्व नाही आहे, हे मी अंदाजे लावू शकतो किंवा समजावून घेऊ शकतो. हा बघा, इथे याचं खांद्यावरती नाही आलेत. त्यानंतर या इथे हा चिपट किंवा पातळ आहेत. ओके, हा असा गोल झाला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये गराचं प्रमाण वाढू शकेल. त्यानंतर याची जर इथे बघितलं तर हे टोक हे अजूनही खूप साऱ्या प्रमाणात बाहेर आहेत आणि हा आंबा आपण काढणे योग्य नाही आहे असं समजू शकतो. तसंच इकडे जर बघितलं तर हे आंबे जर बघितले तर हे पूर्णपणे गोल दिसत आहेत बघा आपल्याला. हे खूप महत्त्वाचे काही लक्षण आहेत जे आपण लक्षात घेऊ शकतो. ओके, हा गोल तयार होतो आहे, याचं पोट बाहेर येतं आहे, खांदे उंचावल्या जात आहेत. जर बघितलं तर खांदे उंचावले जात आहेत, देठ मध्ये जात आहे आणि त्यानंतर नाक मध्ये जाईल आणि इथला भाग असा थोडासा गोल होण्याचा मार्गावर असेल. तर ही झाली ओव्हरऑल आपण कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो ते. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती पिगमेंटेशन होतं आहे की जे कलर जो आहे तो हिरव्याकडून पिवळ्याकडे आणि त्याच्यावरती जे टिपके आहेत ते देखील पिवळे पडत आहेत. सो अशा पद्धतीने आपण याला समजू शकतो की हा आंबा काढणी योग्य झाला आहे की नाही. हे झालं ढोबळ मनाने जे आपण म्हणू शकतो. पण याच्यात आणखी काय गोष्टी होतात आणि कशा पद्धतीने अंदाज लावू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. बघा, मी इथे ही एक बाटली घेतलीत आणि यामध्ये पाणी घेतलं आहे. तर हे पाणी घेऊन मी आंब्याला टेस्ट करणार आहेत की हा आंबा पाण्यात बुडतो की नाही. ज्यावेळेस आंब्यामध्ये फ्रुक्टोज, शक्रोज आणि ग्लुकोजचे प्रमाण वाढते त्यावेळेस त्यामध्ये गुरुत्व बल वाढलं जातं. त्यामुळे आंबा हा वेटेबल होतो. ॲक्च्युली त्याचं वेट वाढतं आणि त्यावेळेस तो पाण्यामध्ये बुडल्या जातो.
मग अशा पद्धतीने जर आपण अंदाज लावला तर आपण म्हणू शकतो की हा आंबा पिकण्यायोग्य झाला आहे की नाही. तर एक मिनिट, हा व्हिडिओ कॅमेरा पकडा. मी आता आपल्याला दाखवतो. बघा, हा इथे माझा हा एक आंबा घेतला आहे मी, आणि मी हा पाण्यामध्ये असा टाकतो आहे. हा जर पाण्यावरती जर तरंगला तर आपण म्हणू शकतो की हा आंबा पिकण्यायोग्य नाही आहेत. पण आज जर बघितलं आपण तर आंबा हा पूर्णपणे तळाशी गेला आहे आणि हा काढण्यायोग्य झालेला आहे. जवळपास हा आंबा आता 14 ते 16 आण्यामध्ये तयार झालेला आहे. तसंच मी जर दुसरा आंबा देखील घेतला तर हा आंबा पण बघा काढण्यायोग्य झालेला आहे, जो की मध्ये चालला आहे. पण मी जर तुम्हाला इकडचा आंबा जर दाखवला, जो की आपण इथे पकडला होता, तर हा आंबा बघा पाण्याला वरती लोटतोय. बघा, पाण्याच्या वरती तरंगतोय, दिसतंय आपल्याला हे बघा. तरी पुन्हा वरती येतो. मी अजून खाली जातोय, पुन्हा तो वरती येतोय. याचा अर्थ काय की हा आंबा काढण्यायोग्य नाही आहेत, कारण त्यात हे जे त्याचं गुरुत्व वाढवेल असे घटक तयार नाही होत आहे. ही झाली आपली ओव्हरऑल चाचणी, जी की आपण नॉर्मल पद्धतीने करू शकतो. त्यात आणखी काही महत्त्वाचे घटक मला तुम्हाला सांगायचे आहेत की आंबा काढण्यासाठी किंवा पिकण्यायोग्य ज्यावेळेस होतो त्यावेळेस कोणते कोणते बदल होतात. तर आंबा काढण्याच्या वेळेस आंब्यामध्ये काही नैसर्गिक आणि काही रासायनिक बदल घडतात. त्याच्यामध्ये आंबा हा गोड होतो, मऊ होतो, सुगंधित होतो, बरोबर की नाही. आणि याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो, ती आंबा पिकणे किंवा याला रायपनिंग प्रोसेस म्हणतात, बरोबर की नाही. मग याच्यात नेमकं काय होतं बरं, हे जे स्टार्च आहेत त्या स्टार्चचं रूपांतर आंब्यामध्ये ज्यावेळेस कच्चा असतो त्यावेळेस स्टार्च असतं, आणि या स्टार्चचं रूपांतर हे तुमच्या साखरेमध्ये म्हणजेच फ्रुक्टोजमध्ये, ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं. यामुळे आंब्याला काय होतं, गोडवा येतो. त्यानंतर आंब्याचे आम्लतेचे प्रमाण जरा कमी होते, म्हणजे काय होते, ॲसिडिटी रिड्यूस होते, कमी होते. कच्च्या आंब्यामध्ये सायट्रिक ॲसिड्स वगैरे जास्त असतात आणि मॉलिक ॲसिड्स पण असतात, आणि त्यामुळे आंबा आपल्याला जर असा हा खूप साऱ्या प्रमाणात आंबट लागतो. पण ज्यावेळेस तो पिकण्यायोग्य होण्यास सुरुवात होते त्यावेळेस त्याच्यामध्ये हे आम्लतेचे प्रमाण कमी होते आणि आंब्याचा pH हा वाढतो. कारण आंबट वस्तू असली तर आंबट वस्तू ही pH कमी असतो आंबट वस्तूचा, पण ती जर आंबट वस्तू गोड व्हायला लागली तर तिथल्या जातो. त्याच्यानंतर याचे पॅक्टिंगचे विघटन होऊन त्यामध्ये मऊपणा येतो. तर आंबा कच्चा ज्यावेळेस असतो त्यावेळेस तो कडक असतो, पण ज्यावेळेस तो पिकायला लागतो तर तो जरासा मऊ व्हायला लागतो, आणि हे पॅक्टिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे होतं, म्हणजे त्याचं सॉफ्टनिंगचं स्ट्रक्चर येतं त्यावरती. त्यानंतर याच्यात पिगमेंटेशन होतं, म्हणजे रंगामध्ये बदल होतो ॲक्च्युली. तर जर असा पिवळसर, केशरी किंवा लाल प्रकारचा त्याच्यावरती एक छटा येते, त्यावरती हे जे पिवळे असे जे ठिपके आहेत हे जाणवून येतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की आंबा काढणी योग्य झाला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस आंबा झाडावरून पडतो खाली तर त्यावेळेस आपण म्हणतो की आंबा पाडायला लागला आहे, परंतु याच्यातला प्रत्येक एक आंबा हा सेपरेट पाडायला लागतो. आपण जर एक आंबा झाडावरून पिकून पडला किंवा 5-10 आंबे झाडावरून पिकून पडले तर आपण म्हणतो आता आंबे सगळे काढून घ्या. पण तसं नसतं. तर मुळात प्रत्येक एक सेपरेट आंबा हा पाडायला लागतो, कारण प्रत्येक एक आंबा हा वेगवेगळ्या वेळेवरती फलधारणेमध्ये येतो. तर फुलाची वेगवेगळी एक काल असतो, त्या काळानुसार ते काय होतात त्यांचे रूपांतर होतं. हे झालं रंगातील बदल. त्यानंतर याच्यात सुगंधाची निर्मिती म्हणजे ॲरोमा तयार होतो, बरोबर की नाही. तर एस्टर, टेप्रिन्स आणि अल्डेहाइड्स अशा पद्धतीचे वेगवेगळे केमिकल्स तयार होतात, आणि याच्यामुळे आंब्याला एक विशिष्ट असा मोहक सुगंध येतो. त्यानंतर याच्यात इथिलीन वायूची एक महत्त्वाची म्हणजे निर्मिती होते, आणि हा ज्यावेळेस आपण आंबा काढतो तर क्लायमॅटिक फळ असल्यामुळे याच्यामध्ये झाडावरून काढल्यामुळे काय होतं, क्लायमॅटिक फळ ज्यावेळेस असतं तर ज्यावेळेस आंबा आपण झाडावरून काढतो तर यामध्ये इथिलीनचं प्रमाण तयार होण्यास सुरुवात होते, जेणेकरून हा आंबा पिकण्यास सुरुवात होतं. आणि जे मी मागचे बाकीच्या ज्या गोष्टी सांगितले, याचा रंगाचे बदल होता, पॅक्टिनचे विघटन होऊन मऊपणा येतो, स्टार्चचे रूपांतर होते, आम्लता कमी होते, सुगंधीपणा येतो, तर ह्या सर्व गोष्टींना
चालू करण्याचं काम हे इथिलीन घटक करतो. बरोबर की नाही. सो या अशा महत्त्वाच्या गोष्टी आंबा ज्यावेळेस काढणी योग्य होतो किंवा आंबा ज्यावेळेस पिकायला सुरुवात होते तर त्यामध्ये असे बदल घडतात. आणि आपण अगोदर बघितलं की आंबा काढणी योग्य झाला तर 14 आणे 16 आणे हा आंबा आपण काढू शकतो. 16 आणे म्हणजे काय की 100% आंबा हा पिकण्यायोग्य झाला आहे. आणि 14 आणे म्हणजे काय थोडासा 80% तो आंबा काढण्यायोग्य आहेत. आणि अशा आंब्याची गरज कधी का आपण 14 आणे किंवा 16 आणे आंबा कधी काढू शकतो, ज्या एक्सपोर्ट करायचा आहे किंवा बाहेर मार्केटमध्ये पाठवायचा आहे त्यावेळेस 14 आणे आंबा हा आपण काय करू शकतो, काढू शकतो. आणि तो बॉक्समध्ये त्याला आपण ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा एक्सपोर्टसाठी वापरू शकतो. 16 आणे आंबा तुम्ही लोकल मार्केटमध्ये किंवा घरात वगैरे खाण्यासाठी योग्य एक 2-4 दिवसात तयार होणारा 8 दिवसात तयार होणारा असा आंबा असतो. त्यानंतर आंब्यामध्ये डिंकाचं प्रमाण वाढतं त्यावेळेस. म्हणजे नेमकं कसं आहे की ज्यावेळेस आपण आंबा असा काढतो तर त्यावेळेस त्याचा डिंक हा लवकर सुकल्या जातो. त्यामुळे काय होतं की त्याच्या देठामधून जिथून आपण त्याला कट केलं त्या देठामधून आतमध्ये बुरशी घुसत नाही आणि आंबा सडत नाही. हा डिंक खूप महत्त्वाचा घटक असतो. ओके. त्याच्यानंतर महत्त्वाचा देठाचा भाग हा आंब्याचा मध्ये जातो आणि त्या आंब्याला एक विशिष्ट पद्धतीचा सुगंध येतो. आंब्याचे खांदे चढले जातात, आंब्याचं पोट सुटतं, आंबा गोल तयार होण्यासाठी सुरुवात होते. ओके. सो अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी कन्सिडर करतो ज्यावेळेस आपला आंबा काढण्यासाठी योग्य होतो. आणि आता मी तुम्हाला आंबा आपण जे टेस्ट केले ते काढून दाखवतो. महत्त्वाचं ज्यावेळेस आंबा काढायचा असतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट हा आंबा अर्ली मॉर्निंगमध्ये काढायचा असतो. म्हणजे ज्यावेळेस उन्हाचं प्रमाण जास्त नसतं. कारण आंब्यामध्ये ज्यावेळेस उन्हाचं प्रमाण जास्त असल्यावर जर तुम्ही आंबा काढला तर त्या झाडावरनं ज्यावेळेस काढतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक वेगवेगळे विशिष्ट रासायनिक बदल होतात. कारण झाडातून खोडातून आणि वेगवेगळ्या फांद्यामधून पानामधून त्याला त्याच्याकडे फळाकडे येणारे जे एन्झाईम्स आहेत किंवा जे वेगवेगळे घटक असतील मूलद्रव्य असतील ते येण्याची बंद होतात. त्यामुळे आंबा काय होतो त्याच्यामध्ये विशिष्ट रासायनिक बदल घडतात. तर उन्हातून जर आंबा काढला आणि उन्हातूनच जर आपण ट्रॅव्हल त्याला जर काढून नेलात आणि उन्हात जर ठेवला गेला काही एक अर्धा तास 10-15 मिनिट तर त्यावेळेस आंब्यामध्ये स्पॉन्जी टिश्यूचं प्रमाण वाढतं किंवा आंब्याचा कलर आणि आंब्याचा ॲक्च्युली चवीमध्ये बदल होतो. आणि हे प्रमाण सर्वात जास्त आपल्याला हापूसमध्ये बघायला भेटतं. केशरमध्ये ते कमी प्रमाण तर नाहीच आहे मुळात तसं बघायला तर 90%च्या वरती नाही आहे. सो हा आंबा आपण कधी पण काढताना एक तर रात्री काढावा किंवा पहाटे ऊन कमी असताना किंवा ऊन नसतानाच काढला पाहिजे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. आता मी हा आंबा काढला आहे ट्रॅव्हलिंगसाठी. मी हा देठापासून काढला आहे आणि हे देठ नंतर काढून टाकायचं जेणेकरून माझा हा आंबा आहे इथून ही फांदी पुन्हा पुढे वाढू शकेल. त्यानंतर देठातून ज्यावेळेस आपण आंबा काढतो तर हा देठापासून 1 ते 1.25 इंच वरती असा देठ ठेवला पाहिजे. आता काढला बघा. तर ज्यावेळेस मी हे काढतोय याच्यामधून काही चीक असा नाही आहेत, उडल्या जात नाही. त्याच्यामुळे काय होतं इथे हे डाग पडणार नाहीत आणि आंब्याचं डिंकाचं जे घनता आहेत ती जास्त असल्यामुळे याच्यातून डिंक उडणारच नाही. ज्यावेळेस कच्चा आंबा काढू आपण त्यावेळेस ते डिंक किंवा त्यातले जे मूलद्रव्य असतात ते खूप साऱ्या प्रमाणात पातळ असतात. ओके. त्यामुळे काय होतं ते चीक उडतो कच्चा आंबा ज्यावेळेस कैरी काढतो आपण. आता याच्यामध्ये बघा इथे कुठेच नाही. आणि एक महत्त्वाची आणखी एक गोष्ट सांगायची राहिली त्यामध्ये ही ग्लेझिंग वाढते. बघा मी हा पाण्यात घातलेला आंबा होता पण तरीसुद्धा तुम्हाला हा पांढरा दिसतोय आणि त्यावरती सफेद पिगमेंट दिसत आहे. बघा ही जी ग्लेझिंग आहे ही ॲक्च्युली नॅचरल ग्लेझिंग असते. ज्यावेळेस आंबा पिकायला सुरुवात होतो ही नॅचरल ग्लेझिंग असते. आणि अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी जे मी तुम्हाला दाखवतो. धन्यवाद. आपले जर काही सजेशन असेल कमेंट्स असतील तर नक्की आपलं स्वागत आहे.